हॅलो अँड वेलकम टू एस ट्युटोरियल। या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्डचा मराठीचा 8th लेसन पाहणार आहोत। त्याचं नाव आहे ऊर्जा शक्तीचा जागर आणि या धड्याचे लेखक डॉक्टर रघुनाथ माशेलकर आहेत। तर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक आहेत। म्हणजे त्यांची ख्याती म्हणजे त्यांची प्रसिद्धी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे। हे भारतीय शास्त्रज्ञ आहेत। तसेच ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, रॉयल सोसायटी लंडनचे फेलो आहेत। तसेच हे वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष राहिले होते। त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। भारत देशाच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे। तर डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या स्वभावाचे, यांच्या व्यक्तिमत्वातले विलोभनीय पैलू म्हणजे स्वभावातील, व्यक्तिमत्वातील विशिष्ट गुण इथे आपल्याला दिलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत। प्रथम, प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, हार्ड वर्किंग, सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्ह विचार करणारे, शिस्तबद्ध म्हणजे डिसिप्लिन, संशोधन वृत्ती असणारे म्हणजे रिसर्च ओरिएंटेड, नेतृत्व गुण म्हणजे लीडरशिप क्वालिटी व प्रखर देशनिष्ठा असलेले म्हणजे देशावर निष्ठा असलेले, प्रेम असलेले। तर हे त्यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू म्हणजे विविध त्यांच्यात असलेले गुण इथे दिलेले आहेत। आणि हा जो लेसन आहे, या लेसनमधून आपण त्यांच्या विद्यार्थी जीवनातील ज्या घटना आहेत, आठवणी आहेत, त्या आपण इथे समजून घेणार आहोत। आणि अजून एक इथे गोष्ट सांगितलेली आहे, आपल्याला माहिती दिलेली आहे। डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचे जे वडील होते ते लहानपणीच वारले, त्यामुळे पित्याचे छत्र त्यांच्यावर नव्हते। असे असतानाही त्यांच्या आईने अगदी प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये त्यांना शिक्षण घेण्यासाठी फोर्स केलेला आहे, प्रवृत्त केलेलं आहे। आणि त्या सगळ्या गोष्टीचं वर्णन आपण या पाठातून पाहणार आहोत। आपण पाठाला सुरुवात करूया। शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते। गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या सरांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे। पण त्याच वेळी हेही सांगितलं पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला, तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार। आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते। माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, तर माझे सर्वस्व होती। तर डॉक्टर माशेलकर शालेय जीवनातील आठवणी सांगताना सांगत आहेत की जेव्हा त्यांना आपली शाळा आठवते तेव्हा त्यांना त्यांचे शिक्षक आठवतात। तर शिक्षकांनी त्यांना त्यांच्यावर संस्कार केलेले आहेत आणि तेही आपुलकीने केलेले आहेत। आणि ह्या शिक्षकांना मिळवण्याचं काम, हे शिक्षक मिळण्याचं काम हे त्यांच्या आईने केलेलं आहे। त्यांची आई आणि त्यांच्या मामाने केलेलं आहे। त्यांच्या आई व त्यांच्या मामामुळे त्यांना हे शिक्षक मिळालेले आहेत। असे आपुलकीचे संस्कार करणारे शिक्षक त्यांना आपल्या आई व मामामुळे मिळालेले आहेत। त्यामुळे ते म्हणत आहेत की माझी आई ही माझी शिक्षकच नाही, कारण का आई ही पहिली शिक्षक म्हटलेलं आहे। तर माझी आई ही माझी शिक्षकच नाही, तर माझे सर्वस्व आहे, असं ते आपल्या आईबद्दल म्हणत आहेत। ते शाळेत जात होते, त्या शाळेचं नाव होतं युनियन हायस्कूल आणि ती गिरगावमध्ये होती। आणि ज्या सरांनी त्यांना आपुलकीचे संस्कार दिले त्या सरांची नावं त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे, ती आहे भावे सर, जोशी सर आणि शिर्के सर। पुढे वाचूया। आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल, माझे बालपण तिथेच गेले। माझे मामाही याच गावातले। तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवलेल्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात।
माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली, दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी असुसलेला, पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं. तर डॉक्टर माशेलकर आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगताना सांगत आहेत की माझं जे गाव आहे ते दक्षिण गोव्यात आहे आणि त्याचं नाव आहे माशेल आणि माझा जो मामा आहे तो त्याच गावातला आहे. तर त्या गावातल्या ज्या आठवणी आहेत लहान असतानाच्या, जसे ते मैदानावर खेळायचे तिथे, त्याच्यानंतर पिंपळाच्या कट्ट्यावर बसून शांतपणे अनुभवायचे, निवांतपणा अनुभवायचे. या ज्या आठवणी आहेत त्या गावच्या, त्यांना मध्ये-मध्ये वाऱ्याच्या लहरीसारख्या येतात. म्हणजे मध्ये-मध्ये त्यांना त्याची आठवण येते आपल्या गावाची. त्यानंतर ते सांगतात की मी जेव्हा 6 वर्षाचा होतो तेव्हा माझे वडील वारले आणि आम्हाला पोटापाण्याची सोय करण्यासाठी म्हणजे उदरनिर्वाह करण्यासाठी आम्हाला माशेल हे गाव आमचे सोडावे लागले आणि मी आणि माझी आई मुंबईला आलो. आणि मुंबईला जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही गिरगावमधील खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवास या ठिकाणी राहिलो आणि पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक होतो. आणि त्यावेळेला आमची जी स्थिती होती, आर्थिक स्थिती, ती खालावलेली होती. म्हणजे आमच्याकडे पैसे नव्हते. आम्ही दारिद्र्याशी संघर्ष करत होतो. म्हणजे माझी आई पोटापाण्यासाठी कष्ट करत होती, कामं करत होती लहान मोठी आणि पैसे कसेबसे कमवत होती. माझी आई ही अल्पशिक्षित होती असं ते म्हणतात. त्यामुळे ती लहान मोठी कामं करायची, घरकामं करायची. आणि असे असताना जे लेखक आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर, त्यांना शिक्षणाची आवड होती. ते शिक्षणाला आसुसलेले होते. पण त्यांना शाळेची फी भरता येणे शक्य नव्हते. तर मी कसा शाळेत जाऊ? असं प्रश्नचिन्ह त्यांच्याकडे होतं. आणि असं हे त्यांच्या घरातलं तेव्हा वातावरण होतं. आपण पुढे वाचूया. पण माझ्या आईने धीर सोडला नाही, ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेची ही परिस्थिती बेताचीच होती. पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं. तर या उतार्यातील शब्दार्थ आपण पाहूया. आसुसणे याचा अर्थ तीव्र इच्छा बाळगणे म्हणजे क्रेव्हिंग. अनवाणी म्हणजे पायात चप्पल न घालता, बेअरफूट. अल्पशिक्षित याचा अर्थ कमी शिकलेली, अंडर एज्युकेटेड. आर्थिक परिस्थिती खालावणे याचा अर्थ पैशाची टंचाई असणे, कमतरता असणे, गरिबी असणे म्हणजे पुअर्टी. निवांतपणा म्हणजे शांतपणा, पीसफुलनेस. पुसट म्हणजे अंधुक, अस्पष्ट, फेंट. वारणे याचा अर्थ निधन पावणे म्हणजे डेथ. संघर्ष म्हणजे लढाई, कॉन्फ्लिक्ट. दारिद्र्यता म्हणजे निर्धनता, गरिबी म्हणजे पुअर्टी. तर डॉक्टर माशेलकर सांगतात आहेत की जेव्हा ते आपलं गाव सोडून मुंबईला आले तेव्हा त्यांची जी परिस्थिती होती ती फार वाईट परिस्थिती होती. पैशाची कमतरता होती. अशा वेळेतही त्यांच्या आईने धीर सोडला नाही. तिने अनेक कष्टाची कामं केली आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मामाही माशेलहून तिथे मुंबईत आला होता आणि त्याच्यामुळे त्या दोघांमुळे त्यांना प्राथमिक शाळेत प्रवेश मिळाला. आणि इथे ते सांगत आहेत की त्यांची जी शाळा होती प्राथमिक शाळा गिरगावातील, ती महापालिकेची होती म्हणजे गव्हर्नमेंट स्कूल होतं, सरकारी शाळा होती.
तर इथे लेखक काय म्हणत आहेत, की त्या शाळेची जी परिस्थिती होती ती माझ्यासारखीच होती. बेताचीच परिस्थिती त्या शाळेची होती. म्हणजे त्या शाळेची परिस्थिती ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत होती. म्हणजे ती शाळा ही गरीब शाळा होती. पण इथे ते सांगत आहेत, जरी शाळेची परिस्थिती बेताची असली, म्हणजे शाळा जरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असली, तरी तिथले जे शिक्षक होते ते खूप श्रीमंत होते मनाने. म्हणजे त्यांचे जे शिक्षक होते ते मनाने खूप चांगले होते. त्यानंतर लेखक इथे म्हणतात आहेत, डॉक्टर माशेलकर म्हणतात आहेत, की माझी शाळा अशी ह्या परिस्थितीत सुरू झाली, त्यावेळेला माझ्याकडे घालायला चप्पलही नव्हती. तर अशा परिस्थितीत त्यांनी 12 वर्ष काढले. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत ते अनवाणी शाळेत गेले. म्हणजे चप्पल न घालता ते वयाच्या 12 वर्षापर्यंत शाळेत गेले. पुढे आपण वाचूया, शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली, त्यावेळी तर आणखीन एक मोठं संकट समोर आलं. त्यावेळची हायस्कूलची प्रवेश फी ₹21 होती. पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार? प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले. पण माझ्या आईने धीर सोडला नाही. आजूबाजूच्या बिऱ्हाडातील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळेमधले प्रवेश बंद झाले होते. धीर न सोडणे याचा अर्थ धैर्याने परिस्थितीचा सामना करणे. धैर्य याचा अर्थ करेज. आणि खचून न जाणे याचा अर्थ हार न मानणे, प्रयत्न करत राहणे. म्हणजे याचाच अर्थ डोंट गिव्ह अप. तर आपल्या विद्यार्थी जीवनातील आठवणी सांगताना डॉक्टर माशेलकर सांगतात आहेत, म्हणजे लेखक आपल्याला सांगत आहेत, की त्यांचं जेव्हा शालेय शिक्षण पूर्ण झालं, प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्यांना हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता, त्यावेळी त्यांच्या समोर एक संकट आलं. ते संकट कोणतं होतं, तर हायस्कूलची प्रवेश फी ही ₹21 होती आणि त्यावेळची परिस्थिती अशी होती, की त्यांच्याकडे ते ₹21 भरणं त्यांना अशक्य होतं. त्यावेळी त्यांना असं वाटलं, की आता मला पुढचं शिक्षण मी घेऊ शकेन की नाही? पण त्यावेळीसुद्धा त्यांच्या आईने धीर सोडला नाही आहे. तिने त्या परिस्थितीला संघर्षाने तिने सामना केला आहे आणि तिने अजून आपली मेहनत वाढवली. अजून काही ठिकाणी तिने कामं केली आणि पैसे मिळवले. पैसे जमवण्यासाठी तिने सुरुवात केलेली आहे. त्यावेळी एका तिच्या तिच्या परिचित व्यक्तीने, माऊलीने, तिच्या परिचित व्यक्तीने तिला मदत केली आहे. तिच्यासाठी धावून आली आहे आणि त्या फीची जमावणी झाली, म्हणजे ₹21ची जमावणी झाली. पण गिरगावमधील त्यावेळच्या शाळेमधील नामांकित शाळेतील प्रवेश तोपर्यंत बंद झालेले होते, जोपर्यंत त्यांना ते ₹21 मिळाले. नामांकित शाळा याचा अर्थ नॉमिनेटेड स्कूल, म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने उत्तम असलेले स्कूल, शाळा. आपण पुढे वाचूया, अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला. अनेक अडीअडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतोच, पण त्या छोट्याशा खोलीतली जागा अपुरी पडायची. तर इथे माशेलकर म्हणतात आहेत, अखेर म्हणजे शेवटी त्यांना भरपूर प्रयत्न करून हायस्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला आहे. आणि कोणत्या हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला आहे, तर युनियन हायस्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला आहे. आणि त्यांच्या शालेय जीवनातील त्यांचा पहिला माध्यमिक शिक्षणाचा टप्पा पूर्ण होऊन दुसरा हायस्कूलमधील शिक्षणाचा टप्पा आता सुरू झालेला आहे. आणि तो टप्पा पार पाडताना त्यांच्यावर अनेक अडचणी आल्या. त्यामध्ये त्यांनी आपला अभ्यास ते करतच होते आणि तिथे गिरगावातील छोट्याशा खोलीत त्यांना अभ्यास करताना ती जागा कुठेशी अपुरी पडायला लागलेली होती.
जागा अपुरी पडणे म्हणजे ती जागा त्यांना आता अभ्यासासाठी पुरत नव्हती. म्हणजे ती जागा अत्यंत लहान होती आणि आता त्यांना अभ्यास करण्यासाठी ती जागा पुरेशी नव्हती. पुढे ते सांगतात, अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते. मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं. या युनियन हायस्कूलमधले शिक्षक त्यांची सेवाभावी वृत्ती, विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही, तर आयुष्याचाच पाया पक्का झाला. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली. डॉक्टर माशेलकर म्हणतात की ज्या खोलीत ते राहायचे त्यांना ती जागा अपुरी पडायला लागली आणि तिकडचं जे वातावरण होतं ते सुद्धा त्यांना अभ्यासासाठी पूरक वातावरण नव्हतं. म्हणजे फारसं चांगलं वातावरण नव्हतं. तिथे त्यांना अडचणी येत होत्या. पण त्यातही त्यांनी जिद्दीने अभ्यास केला आणि त्यांना परीक्षेत चांगलं यश मिळालं. त्यानंतर ते सांगतात की त्यांच्या या हायस्कूलमधले जे शिक्षक आहेत, युनियन हायस्कूलमधले जे शिक्षक आहेत, त्यांची जी वृत्ती होती, त्यांचा जो स्वभाव होता तो सेवाभावी स्वभाव होता. त्या विद्यार्थ्यांना शिकवताना ते आपल्याला स्वतःला झोकून देत होते. म्हणजे ते पूर्ण आपलं 100% मुलांना शिकवण्यासाठी देत होते. इथे लेखक म्हणतात आहेत की त्यांचे जे शिक्षक आहेत ते निरपेक्ष भावनेने त्यांना मुलांना मार्गदर्शन करायचे. निरपेक्ष म्हणजे कोणतीही अपेक्षा न करता. डॉक्टर माशेलकर आपल्या शिक्षकांबद्दल सांगतात आहेत की त्यांचे जे शिक्षक होते ते सेवाभावी वृत्तीचे होते आणि ते आपल्या विद्यार्थ्यांना निरपेक्ष भावनेने शिकवत होते. स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन ते मुलांना अभ्यास शिकवायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जो शालेय अभ्यासाचा जो पाया आहे तो मजबूत झालेला होता. आणि लेखक म्हणतात आहेत की त्यांच्या शालेय जीवनाचा जो अभ्यासाचा पाया त्या शिक्षकांनी मजबूत केला आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्याचा पायाही त्यावेळेला मजबूत झालेला होता आणि त्यांना शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली. म्हणजे मनापासून पुढे शिक्षण घेण्याची इच्छा त्यांना निर्माण झाली. त्यामुळे या पॅरेग्राफमधील शब्दार्थ पाहूया. निरपेक्ष याचा अर्थ अपेक्षारहित, कोणतीही अपेक्षा न ठेवता. म्हणजे फ्री, झोकून देणे याचा अर्थ पूर्णपणे सहभागी होणे, कोणत्याही कामामध्ये पूर्णपणे सहभागी होणे म्हणजे झोकून देऊन काम करणे याचा अर्थ सरेंडर. सेवाभावी याचा अर्थ सेवेचा भाव असलेली म्हणजे सर्व्हिस माइंडेड, सर्व्हिस ओरिएंटेड. पाया भक्कम होणे याचा अर्थ पाया मजबूत होणे म्हणजे बेस मजबूत होणे. म्हणजे शिक्षणाचा इथे बेस मजबूत झालेला आहे लेखकांचा. म्हणजे फाउंडेशन, बेस आणि फाउंडेशन म्हणजे पाया. तर इथे शिक्षणाचा पाया हा त्यांचा मजबूत झालेला आहे असे ते सांगतात आहेत. आणि आंतरिक ओढ याचा अर्थ मनापासून निर्माण झालेली आवड, जी इंटरनल अट्रॅक्शन. तर आपण पुढे वाचूया. आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. आमचं हायस्कूलही गरीब होतं, त्यामुळे उत्तरपत्रिका घरून न्यावी लागायची. त्यावेळी तिची किंमत फक्त 3 पैसे असायची. आपल्याला कदाचित पटणार नाही, पण तेव्हा दर आठवड्याला हे 3 पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. आजही हे आठवलं की माझ्या अंगावर काटा उभा राहतो. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले, पडेल ते काम केले. काँग्रेस हाऊसजवळ काही कामं मिळणार आहे असं समजल्यानं एकदा ती तिकडं गेली. रांगेत उभे राहिली तशीच ताटकळत. पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं की फक्त 3री किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच कामं दिलं जाईल. हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली, घराकडं मागे फिरली. त्याच वेळी तिनं ठरवलं की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. हा जो काळ आहे तो 1955चा काळ आहे. म्हणजे जेव्हा आपला जो भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतरचा
जवळ-जवळ 8 वर्षानंतरचा काळ आहे. तेव्हा एका पैशाला सुद्धा फार किंमत होती. तेव्हाची जी परिस्थिती आहे सर्वांचीच ती गरिबीचीच होती. त्यावेळच्या एका पैशाला सुद्धा बरीच किंमत होती. तर लेखक म्हणतात आहेत, की त्यांच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात यायच्या आणि त्यांना आपल्या घरातून उत्तरपत्रिका घेऊन जायला लागायची आणि त्या उत्तरपत्रिकेला विकत घेण्यासाठी 3 पैसे लागायचे आणि ते 3 पैसे मिळवण्यासाठी सुद्धा त्यांच्या आईला अत्यंत कष्ट करावे लागत होते. ते 3 पैसे देण्यासाठी सुद्धा त्यांच्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. कारण त्यावेळच्या 3 पैशालाही खूप महत्त्व होतं आणि ते 3 पैसे उभे करायला म्हणजे ते 3 पैसे कमवायला त्याच्या आईला अनेक ठिकाणी कामं करावी लागत असे. लेखक म्हणत आहेत, की हे आठवलं तरी माझ्या अंगावर काटा उभा राहतो. अंगावर काटा उभा राहणे म्हणजे रोमांचित होणे, म्हणजे भीती वाटणे. पुढे लेखक आपल्या आईबद्दल सांगत आहेत, की ते सांगतात आहेत, की माझ्या शिक्षणासाठी तिने प्रचंड कष्ट केले. पडेल तिला जे लागेल ते तिने काम केलं आहे. जे मिळेल ते तिने काम केलं आहे. एकदा काम म्हणून ती काँग्रेस हाऊसजवळ काम मिळण्यासाठी गेली होती. तर तिथे तिला कळलं, की फक्त शिकलेल्या व्यक्तीला किंवा तिसरीपेक्षा जास्त शिकलेल्या व्यक्तींनाच काम इथे दिलं जाणार आहे. तर ती अशिक्षित होती, ती अल्पशिक्षित होती. त्यामुळे तिला ते काम मिळालं नाही आणि ते काम मिळण्यासाठी ती बराच वेळ रांगेत उभी राहिली होती ताटकळत. आणि त्यानंतर तिला हे कळलं, की माझं शिक्षण पूर्ण झालेलं नाहीये, म्हणजे मी शिकलेली नाहीये म्हणून मला हे काम मिळत नाहीये. तर माझ्या मुलाने माझ्यासारखं अशिक्षित राहू नये. त्यांनी पूर्ण शिकावं, त्यांनी भरपूर शिकावं, अशी तिची इच्छा तिथे निर्माण झाली आणि ती घरी नाराज झाली ती ऐकून हे आणि घरी गेली आणि तिने ठरवलं, की तिच्या मुलाला म्हणजे लेखकांना खूप शिकवायचं. कारण शिक्षणाला खूप मान आहे जगामध्ये, असं तिचं त्यावेळेला मत तयार झालेलं आहे. पुढे आपण वाचूया, तिने प्रत्यक्षात केलंही तसंच. माझ्यासाठी तिनं घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दातून सांगू? कोरे पाटकोरे लिहून उरलेली कागद ती एकत्र जमवायची आणि त्याच्या वह्या करून द्यायची. अखंड पेन्सिल मला मिळणं अवघड होतं, त्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच लिहावं लागे. लेखक आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगताना म्हणतात आहेत, की माझ्या आईने माझ्यासाठी भरपूर कष्ट केलेली आहे. त्या कष्टांचं वर्णन मी माझ्या शब्दातून सांगू शकत नाही आहे. एवढे तिने अपार कष्ट माझ्यासाठी केलेले आहे. आणि मी शिकत असताना आमची जी परिस्थिती होती ती फार गरिबीची होती. त्यामुळे तिने मला रिकामी जे राहिलेले पेपर्स आहेत, कागद आहेत, ते अर्धे लिहिलेले किंवा थोडेफार उरलेले जे पेपर्स आहेत, त्या सर्व कागदांना, उरलेल्या कागदांना ती एकत्र करायची आणि त्याची मला वही करून द्यायची, की जेणेकरून मी त्या राहिलेल्या कोऱ्या पानात मी माझा अभ्यास करेन. दुसरी गोष्ट ते सांगतात आहेत, की मला नेहमी संपूर्ण पेन्सिलने लिहिणं, पूर्ण मोठी नवीन पेन्सिल मिळणं अवघड होतं. तर मला माझी आई लहान पेन्सिल्स कुठे जमा करून ती आणून ठेवून द्यायची माझ्यासाठी आणि त्या धरता येणार नाही अशा पेन्सिलने मी लिहायचो. पुढे आपण वाचूया, याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं. तर डॉक्टर माशेलकर यांनी पाठाच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेलं आहे, की युनियन हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांना आपुलकीने संस्कार देणारे, आपुलकीचे संस्कार करणारे 3 सर भेटलेले आहेत. भावे सर, जोशी सर आणि शिर्के सर. तर या तिन्ही सरांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे, असं ते सुरुवातीलाच म्हणत आहेत.
ऋण असणे याचा अर्थ उपकार असणे. तर या तिन्ही सरांचे त्यांच्यावर उपकार आहेत असं ते आवर्जून सांगतात आहेत. तर युनियन हायस्कूलमधील जे भावे सर आहेत त्यांना भेटलेले, ते त्यांना भौतिकशास्त्र शिकवत होते. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र हा विज्ञानाचा विषय आहे. तर विज्ञानाचा हा विषय शिकवताना त्यांनी आम्हाला किंवा मला शास्त्र फक्त शिकवलं नाही, तर त्या शास्त्राची, विज्ञानाची मला गोडी लावली असं इथे लेखक म्हणत आहेत. आणि नुसतं गोडीच लावली नाही, तर मला जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी त्यांनी शिकवली, असं ते भावे सरांबद्दल सांगत आहेत. पुढे आपण वाचूया. एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भावे सरांनी एक शाळेत प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या सहाय्याने सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो, हे त्यांनी दाखवलं. आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, माशेलकर, तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल. एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं. तर लेखक इथे भावे सरांबद्दल, आपल्या भावे सरांबद्दल म्हणत आहेत की भावे सरांनी भौतिकशास्त्र शिकवत असताना आम्हाला त्या भौतिकशास्त्राची गोडी लावली आणि तत्त्वज्ञान शिकवलं. तर असं का म्हणतात आहेत ते? तर ते एकदा त्यांनी आम्हाला शाळेत प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या सहाय्याने सूर्यकिरणाची शक्ती एकत्र करून कागद जळतो, हा प्रयोग त्यांनी आम्हाला वर्गात करून दाखवला. हा प्रयोग करून दाखवल्यावर त्यांनी तत्त्वज्ञान काय सांगितलं आहे? जसे सूर्याचे किरण एकत्र झाल्यावर एखादा कागद जळतो, तसे आपण आपल्यातील सर्व ऊर्जाशक्ती एकत्र करून एका ठिकाणी केंद्रित केली, तर आपण सुद्धा जीवनात मोठं काम करू शकतो. हे तत्त्वज्ञान त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. हा मंत्र त्यांनी आम्हाला दिलेला आहे. एकाग्रतेचा मंत्र त्यांनी आम्हाला दिलेला आहे. आणि त्या प्रयोगातून आम्हाला त्यांनी विज्ञानसुद्धा समजवलेलं आहे. आपण पुढे वाचूया. आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणुकीतून गवसलं याचा अर्थ मिळालं. त्यांना मी कसा विसरू शकेन? भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला, जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण न क्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा, हे माझे संस्कार केंद्र डोळ्यासमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो. तर या पॅरेग्राफमधील शब्दार्थ पाहूया. तत्त्वज्ञान याचा अर्थ जीवनमूल्य म्हणजे फिलॉसॉफी, भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स व हा विज्ञानाचा एक विषय आहे. जडणघडण याचा अर्थ ग्रोथ, डेव्हलपमेंट. उत्तम याचा अर्थ सर्वात चांगला, बेस्ट. शिदोरी म्हणजे प्रवासाला जाताना दिलेलं जेवण. इथे अर्थ आहे, लेखक जेव्हा हायस्कूलमधून उत्तीर्ण होऊन बाहेर जाणार होते, तेव्हा त्यांच्या शाळेने, त्यांच्या सराने त्यांना दिलेली शिजोरी म्हणजे मायेची, आपुलकीची, संस्काराची शिजोरी त्यांना दिलेली होती. पुढे संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट, परिश्रम, कष्ट, मेहनत किंवा धडपड असा होतो. आत्मविश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःमधील असलेला विश्वास. आणि भान म्हणजे अवेअरनेस, जागृती. तर डॉक्टर माशेलकर आपल्याला सांगत आहेत त्यांच्या विद्यार्थी जीवनातील आठवणी सांगताना की त्यांना आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान हे त्यांना भावे सरांकडून मिळालं. भावे सरांच्या शिकवणीतून त्यांना आयुष्याचं तत्त्वज्ञान मिळालं आणि ते विसरू शकत नाही आहेत हे. आणि भावे सरांप्रमाणेच त्यांना शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर आणि श्री मालेगाववाला या सर्वांनी सुद्धा त्यांच्या
व्यक्तिमत्वाला घडवण्यासाठी, व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी या शाळेतील शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे, त्यांच्यावर संस्कार केलेले आहेत आणि त्यांच्या आयुष्याच्या उभारणीसाठी म्हणजे पुढील आयुष्यासाठी याच शाळेने आणि याच शिक्षकांनी, याच शाळेतील शिक्षकांनी त्यांना प्रेमाची, आपुलकीची व संस्काराची शिदोरी दिलेली आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलेले आहे आणि त्याचबरोबरीने पुढील आयुष्यासाठी, पुढील आयुष्याच्या संघर्षासाठी, परिश्रमासाठी त्यांच्यातील आत्मविश्वास त्यांना पुन्हा मिळवून दिलेला आहे, जागृत करून दिलेला आहे. त्यांना जगण्याचे भान दिलेले आहे, म्हणजे जगण्यातील अवेअरनेस त्यांना दिलेला आहे, जगण्याची जागृती त्यांना दिलेली आहे. म्हणजे डॉक्टर माशेलकर म्हणतात आहे, आज जे मी काही यशस्वी आहे ते याच शाळेमुळे आणि याच शाळेतील शिक्षकांमुळे मी यशस्वी झालेलो आहे. कारण त्यांनी मला जगण्याचं भान दिलेलं आहे. उत्तम संस्कार आणि उत्तम शिक्षण दिलेलं आहे आणि आजही ते या शाळेचे दिवस आठवतात, तेव्हा त्यांना त्यावेळची प्रचंड दारिद्र्यता, त्याचा सामना करण्याचे क्षण, त्यांची आई, त्यांचे शिक्षक आणि त्यांची शाळा हे सर्व गोष्टी त्यांना आठवतात आणि ते म्हणतात, ह्या सर्वांना ते माझे संस्कार केंद्र असं म्हणत त्यांच्या ते डोळ्यासमोर उभं राहतं आणि ते पुन्हा मनोमनी त्या शाळेत जातात. तर इथे आपला हा धडा पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.